बातमीचं सविस्तर वृत्तांत ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी हर्षकिरण न्यूज चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका. हर्षकिरण न्यूज बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. बातमी शहापूर तालुक्यातील आदिवासी गाव पाडे वस्तीतील पिण्याच्या पाणी समस्येची. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन आदिवासी गाव पाडे वस्तीतील पाणी प्रश्नाकडे लक्ष देतील का? शहापूर तालुक्यातील अनेक आदिवासी गाव पाडे वस्तीत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न वर्षानुवर्ष गंभीर होत असल्याचे चित्र अनेक वेळा प्रसारमाध्यमांनी दाखविले आहेत. असे असताना आदिवासी महिलांच्या डोक्यावरचा हंडा आणि उन्हातानात पिण्याच्या पाण्यासाठी वणवण पायपीट ही काही थांबेना. माणेकेंड ग्रामपंचायत हद्दीतील कवटेवाडी या आदिवासी वाडीतील महिलांनाही 2 किलोमीटर अंतरावरून भर उन्हातानात पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागते. गावापासून 2 किलोमीटर अंतरावर एकच विहीर असून 350 ते 400 लोकसंख्या असलेल्या वस्तीला इतर नळ पाणी पुरवठा योजनेअंतर्गत पाणी पुरवले जात नाही. महिलांच्या सांगण्यावरून गावात 4 बोरवेलचे खोदकाम केले, परंतु पाणी लागलेच नाही. नामदार एकनाथ शिंदे यांच्या सौजन्याने गावात टाकी दिली आहे, परंतु त्यात टंचाई काळात टँकरने पाणी पुरवठा केला जातो. सद्यस्थित पाणी टंचाईची झळ असल्याने कवटेवाडी येथील महिला मालता संतोष शिंदे, वनिता लहू शीत, पद्मा हेमंत कवटे, जया प्रकाश शीत, ठमाबाई चंदू भला, तुळसा आलो शीत यांच्याशी बातचीत केली असता या सर्व महिलांनी एकच सूर निघाला, आम्हाला टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा. यासंबंधी घेतलेली खास मुलाखत. आज आम्ही माणेकेंड ग्रामपंचायत अंतर्गत आंबेखोर या गावातून जात असताना आता आपण बघू शकता भर दुपारचे 2 ते 2:30 वाजलेले आहेत. ह्या टाइमामध्ये ह्या गावातल्या ह्या महिला पाण्यासाठी चाललेल्या आहेत. काही महिला कपडे धुवून आलेले आहेत. तर यांची काय समस्या आहे ते आता आपण यांच्या तोंडून प्रत्यक्ष ऐकू आणि ती जाणून घेऊ. नमस्कार मावशी, आपलं नाव? थमी. पूर्ण नाव? थमी चंदू भला. थम्माबाई चंदू भला. आपण एवढ्या उन्हात कुठे चाललात आता? रे व पाण्याला. गावात तुम्हाला पाण्याची सोय नाहीये? नाही. मग आता इथून ही विहीर किती लांब आहे? 2 किलोमीटर. इथून 2 किलोमीटर तुम्ही पाण्याला एवढ्या उन्हात चालल्यात हो. आणि मग ही आहे तुम्हाला आता किती महिने पडाल किट परत पाऊस पडेल तिथपर्यंत हा. गावात तुमच्या पाण्याची काहीच सुविधा नाहीये का? काहीच नाही. पाण्याचं येत काहीच नाही. येतात बघून जातात तेवढाच. हा. दुसरा काही नाही बोलत. पाणी देव नळ देव कोण द्यात येत पाणी नळ. मग हे तुम्ही डोक्यावर जो हंडा तुमच्या आहे हा. हे पाणी तुम्ही घरात कोणत्या कोणत्या कामासाठी वापरता? पियाला वापरतो, आंघोळ्याला वापरतो, कपड्याला वापरतो, बाथरूम आलं त्याच, जनावर आलं त्याच. मावशी तुमचं नाव? पद्मा हेमंत कवटे. बरं, मग तुम्ही आता तुमच्या या समस्येविषयी काय सांगाल? आम्हाला काय पाण्याचा पाण्यात दुष्काळात आम्हाला पाण्याला हिरव जायला लागतं. मावशी, तुमच्या गावाची लोकसंख्या किती आहे अंदाजे? किती घर आहेत तुमच्या गावामध्ये? 60 घर आहेत. म्हणजे अंदाजे एक 350-400 लोकसंख्या असलेलं तुमचं गाव आहे. बरं, तुम्हाला पाण्याच्या ज्या काही सुविधा आहेत, समजा गावामध्ये विहीर असेल, बोरवेल असेल, अशा किती आहेत गावामध्ये? आम्हाला या बोरिंग घ्यायच्या पाणीच नाही. बोरिंग आहेत? किती बोरिंग आहेत? 2-4-5 असते. 4 ते 5 आहेत, पण त्या बोरवेलला पाणी नाहीये. किती दिवसापासून पाणी नाहीये तुमच्या बोरवेलला? ते पाया खोदल्या का पाणीच नाही लागत ना. खोदल्यानंतर पाणी लागलंच नाही. पण त्याच्या व्यतिरिक्त नळ पाणी योजनेची काही सुविधा आहे या गावामध्ये? नळ बिळ काहीच नाही, फक्त हिरव जायचा पाणी घेऊन यायचं. मग या तुमच्या गावामध्ये एकूण विहिरी किती आहेत? एकच विहीर आहे. आणि उन्हाळी पावसाळ्यात त्या विहिरीचं पाणी? उन्हाळा पाऊस काळात तेच विहीर पाणी. बरं, आता सध्या पाण्याची काय अवस्था? त्या विहिरीमध्ये किती पाणी असेल? पाणी असेल ना. पण पाण्याची म्हणजे कसं चांगले शुद्ध पाणी आहे का? कशा? भरते पाणी यायचं परत आटतं ना. आता यो महिना मेलं. मे पर्यंत पाणी असतंय का? पण आता तुम्हाला त्या विहिरीचं पाणी पूर्ण टँकर वाटली तर तिथं जायला लागतंय. असं सध्या पाणी तुम्हाला पुरतंय का त्या विहिरीचं? असं जर पुरतंय. सध्या पुरतंय, पण तुम्हाला पाण्याची गरज आहे. मग आम्हाला पाण्याची गरज लय आहे. तेवढे झालं पाहिजे पाण्याची, आम्हाला पाणीच नाही.